आजकाल ना वर्षभर सगळ्यांकडेच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनतच असतात. पण हिवाळा आला की आवर्जून बनवले जातात ते म्हणजे खारीक खोबऱ्याचे लाडू. तर मी आज हे खारीक खोबऱ्याचे लाडूच बनवते, म्हणून म्हटलं माझी जी पद्धत आहे ती तुमच्याशी शेअर करावी. तर हे लाडू बनवण्यासाठी मी घेतले अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू. काजू नाही वापरले तरी चालेल, पण बदाम वापरावेच लागतात. त्यानंतर खारीक खोबऱ्याचे लाडू आहेत, म्हणजे खारीक आणि खोबरं दोन्हीही आलेच. पाव किलो खारीक घेतली आहे, त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि त्याचे थोडे छोटे असे तुकडे करून घेतले. खारीक पावडर तुम्हाला मिळत असेल तर ती वापरा. त्यानंतर पाव किलो खोबरं घेतलं, सुकं खोबरं, आणि ते असं छान किसून घेतलं. चला आता इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये सगळ्यात आधी बदाम भाजून घेते. मध्यम गॅसवरती भाजायचे, खूप जास्तही भाजायचे नाहीत. बदाम भाजून झाले की लगेच त्यात काजू टाकायचे आणि काजूसुद्धा भाजून घ्यायचे. काजू भाजायला खूप वेळ लागत नाही. चला एक 2-3 मिनटं काजू आणि बदाम भाजून घेतले, ते बाजूला काढू. लगेच याच्यात 2 चमचे खसखस टाकायची. आता खसखस अगदी 30 सेकंद भाजायची, लगेचच ती बाजूला काढून घ्यायची. खसखस भाजायला फार वेळ लागत नाही. आता ह्यात खारीक भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी ह्या ज्या लाल खारीक येतात त्या वापरल्या आहे. तुम्ही हवं तर काळी खारीकही वापरू शकतात, ती जास्त पौष्टिक असते. चला खारीकसुद्धा भाजून घेतले, ते बाजूला काढून घेऊ. खारीक खूप जास्तही भाजायची नाहीत, पण मिक्सरला काढले जातील एवढे ते भाजून घ्यायचे. खारीक भाजून झाल्यानंतर लगेच खोबरं भाजून घ्यायचं आहे. बरं, आता खोबरं भाजताना ना ते करपवायचं नाही, ते मंद गॅसवरती भाजायचं आणि थोडंसं सोनेरी रंगावर आलं की काढून घ्यायचं. आता ह्याच कढईमध्ये घातलं आहे तूप. साधारण 1 वाटी भरेल एवढे इथे मी तूप घेतलं आहे. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्यात डिंक टाकायचं आहे. इथे मी अर्धी वाटी डिंकाचा वापर केला आहे. डिंक टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती डिंक चांगला फुलू द्यायचा. तूप चांगलं कडकडीत गरम असेल तर डिंक व्यवस्थित तळला जातो. हे पहा, डिंक तळून घेतला. आता जे शिल्लक राहिलेलं तूप होतं त्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ. 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि ते थोडं थोडं तूप टाकून छान भाजून घेतलं. सोनेरी रंगावरती आणि छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं. गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर आपले हे जे सगळे जिन्नस होते ते थंड झालेले आहेत. एक एक करून ते मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे. सगळ्यात आधी तर मी काजू आणि बदामाची पूड करून घेतली, ते गव्हाच्या पिठामध्ये टाकायची. गव्हाचं पीठसुद्धा भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. चला आता खारीकसुद्धा मिक्सरमधनं वाटून घेऊ. खारीक पावडर असेल तर आपली ही स्टेप वाचते. खारीक पावडरच डायरेक्ट तुपात भाजून आपण इथे वापरू शकतो. खारीक बारीक वाटून झाली. आता यातच खोबरं वाटून घेते आणि खोबरंसुद्धा या लाडूंमध्ये बारीक करून टाकून घेतलं. तुम्हाला हवं तर खोबरं असंही वापरू शकतात. त्यानंतर डिंक बारीक करून घ्यायचा. हवं तर खलबत्त्यामध्ये कुटून बारीक करा किंवा मग मिक्सरमधनं. मी मिक्सरमध्ये फिरवूनच हा डिंक बारीक करून घेतला. चला आता हे सगळं जे जिन्नस आहेत ते आता एकजीव करू. खसखस टाकायची राहिली होती, खसखससुद्धा आता याच्यात टाकली. त्यानंतर हे थोडेसे एकजीव करून घेतले. अजून आपल्याला याच्यात 1-2 जिन्नस ॲड करायचे आहेत. सगळ्यात आधी जायफळ. तर साधारण अर्धा चमचा भरेल एवढं मी जायफळ या लाडूंमध्ये टाकून घेतला, किसून घ्यायचा. त्यानंतर वेलची पावडर इथे दाखवायची राहिली, 1 चमचा वेलची पावडरसुद्धा मी इथे टाकली होती. आता कढईमध्ये जे उरलेलं तूप होतं ते गरम करून घेतलं. साधारण हे लाडू बनवायला ना 1 कप तूप लागतं. तर तूप टाकल्यानंतर त्यामध्ये 1 कप गूळ टाकून घेतला. तर हा जो गूळ आहे हा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा किंवा गूळ पावडर यापैकी तुम्ही काहीही वापरू शकतात. तुपामध्ये हा गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचा. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ वितळेल इथपर्यंत हा गूळ तुपात शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, गूळ चांगला वितळला आहे. आता हा जो गुळाचा पाक आहे तो आपण हे जे लाडूंचं मिश्रण होतं त्यामध्ये टाकायचा. सुरुवातीला चमच्याने एकजीव करायचा, कारण गरम आहे. थोडा कोमट झाला की हाताने मिक्स करून घ्यायचं. आता हे जे मिश्रण आहे हे बऱ्यापैकी ओलसर झालं आहे. आता याचे लाडू वळायला घेऊ. पण तरीसुद्धा जर तुम्हाला हे मिश्रण थोडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यात अजून थोडंसं वितळलेलं तूप ॲड करू शकतात.
चला आता लाडू वळून घेते। हे पहा, छान लाडू वळून झालेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते। शेवटी मिश्रण थोडं कोरडं वाटायला लागतं, त्यावेळी अजून 1-2 चमचे तूप ॲड करून घ्यायचं। चला आता इथे आपले हे डिंकाचे लाडू म्हणजेच खारीक खोबऱ्याचे लाडू तयार झालेत। अतिशय छान खुसखुशीत असे हे लाडू होतात आणि पौष्टिक तर असताच, हे तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे मी वेगळं काही सांगणार नाही। लाडू तुम्हाला इथे फोडून दाखवते। हे पहा, अगदी अलगद असा फोडला जातो आणि अतिशय खुसखुशीत असा लागतो। तर मग ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।